नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व शिक्षण सेवक बंधू आणि भगिनींनो, आपली जी कोल्हापूर खंडपीठात याचिका सुरू आहे त्याची पुढील सुनावणी ही 10 जुलै 2026ला होणार आहे. कारण की बऱ्याच त्या ठिकाणी शिक्षण सेवकांनी विचारलं की नक्की काय झालेलं आहे याचिकेचं. तर त्या ठिकाणी शासनास त्यांचं उत्तर देण्यासाठी खरं तर सांगितलेलं आहे आणि नक्की काहीतरी डिसिजन त्या ठिकाणी आलं पाहिजे. एक तर आपलं म्हणणं असं आहे की ही शिक्षण सेवक रद्द झालेच पाहिजे अशी आपल्या सर्व शिक्षण सेवकांची मागणी आहे. त्यांचा दुसरा एक मुद्दा त्या ठिकाणी येऊ शकतो की मानधन वाढ त्या ठिकाणी केली जाऊ शकते आणि ही मानधन वाढ फक्त केली जाऊ नये तर काम समान मोबदला हा प्रत्येक शिक्षकाला मिळाला पाहिजे. कारण की आज आपण जर पाहिलं तर जे नियमित शिक्षक आहेत, जे शिक्षण सेवक ज्यांनी पूर्ण केलेलं असेल किंवा ज्यांचं झालेलं आहे किंवा जे काम करतायत आता, त्यांच्या एवढंच काम करून देखील आज शिक्षण सेवकांना त्यांच्या हक्काचं असणारं जे मानधन आहे ते मिळत नाही आणि त्याच्यामुळं बऱ्याच शिक्षण सेवकांवरती आज आपण जर पाहिले तर मोठं संकट आलेलं आहे. त्यांच्या कुटुंबाचं पालन करणंही त्यांच्यासाठी अवघड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नक्कीच या 10 जुलै 2026च्या निर्णयामध्ये काहीतरी पॉझिटिव्ह आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.